आयाने रुद्रशी अशा पद्धतीने बोलायची हिंमत केली, हेच माधवला धक्का बसवणारं होतं. थोडा वेळ शांत राहून रुद्राने थंड आवाजात हाक मारली, माधव, हिला घेऊन जा. माधव पटकन आत आला. काय घडले हे त्याला कळलं नव्हतं, पण रुद्राच्या चेहऱ्यावरचं रागाचं सावट पाहून त्याला समजलं परिस्थिती गंभीर आहे. रुद्र इतका चिडलेला त्याने खूप दिवसात पाहिलं नव्हतं. रुद्रने थंड नजरेने डोकं वळवलं. काव्याने लगेचच आदित्यकडे पाहिलं. आदित्य देखील थोडा गोंधळला होता. क्षणभर काही बोलायचंच विसरला. काव्याला आपली चूक लगेच जाणवली. रागाच्या भरात तिने जे मनात आलं ते तोंडावर सांगू नये होतं. माधवने पटकन तिला बाहेर नेलं. तुम्ही आता जाऊ शकता. आजच्या दिवसाचे पैसे मी देतो. माधव शांत स्वरात म्हणाला. नको माधव, माझी चूक झाली. मला अजून एक संधी द्या प्लीज. माधवने तिला बाजूला घेत विचारलं, तुम्ही असं काय केलं की साहेब एवढे चिडले? काव्या थोडं थांबली, मग मनातलं सांगून टाकलं. माझ्या मते ती आया मुलाशी फारच मोकळेपणाने वागते आणि रुद्र त्यांच्याकडे पुरेसे लक्ष देत नाही. मी ते थेट सांगितलं आणि साहेब चिडले. माधवने कपाळावर हात मारला. म्हणजे तुम्ही थेट साहेबांनाच सुनावलं? हो, पण मला कळत नाही, लोक मुलांशी असं वागतात तरी का? साहेबांनी डोळेझाक केली म्हणूनच त्यांची हिंमत होते. काव्याचा आवाज किंचित दुखावलेला होता. माधवने खोल श्वास घेतला. तुम्हाला कळत नाही, साहेबही लहान साहेबांचे रक्षक करतात. पण घरातली लोक मी तपासतो. पण आता साहेबांनी स्पष्ट सांगितले, तुम्ही इथे परत येऊ नका. आता निघा. काव्या निशब्दपणे वळली, पण मनात खोलवर पश्चातापाची जाणीव झाली. जर ती एवढी उतावळी झाली नसती तर त्या घरातील इतर नोकर मात्र काहीच सांगायला तयार नव्हते. जुन्या मॅनेजरला काढल्यापासून तसा व्यवस्थित पर्याय मिळालाच नव्हता, म्हणून शिस्त बरीच ढिली पडली होती. काव्य निघून गेल्यावरच आदित्यला बेचैनी वाटायला लागली. तिच्याशिवाय चित्रकला शिकणं कसं सुरू राहणार? त्याने रुद्रकडे पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही राग स्पष्ट दिसत होता. बाबा, रुद्रला आधी ऑफिसमध्ये साक्षीशी झालेल्या बोलण्यानंतर चांगला मूड झाला होता. वर्षानुवर्ष जुना गाठ सोडल्यासारखं समाधान मिळालं होतं, पण घरी येताच एका उग्र साधारण दिसणाऱ्या बाईने त्याला सारा मूड बिघडवला होता. तुला खरंच ती आंटी परत बोलवायची आहे? मला ती चांगली वाटते. आदित्य, आपल्या खोलीत जा आणि परक्यांकडून काहीही खाणं बंद कर. तुला माहीत आहे का किती धोकादायक असतं ते? आदित्यच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि राग दोन्ही उमटलं. ठीक आहे, मी काही खाणारच नाही. उपाशी मरतो मी. तो दार आपटत निघून गेला. रुद्रने टेबलावरील जेवणाकडे पाहिलं. 4 भाज्या, 1 सूप, काहीतरी ओळखीचं भासत होतं. त्याला अचानक कोणाची आठवण आली. काव्या शांतपणे घरी परतली. दिव्याने तिला पाहून विचारलं, इतक्या लवकर परत कशी आलीस? काढून टाकलं पहिल्याच दिवशी? म्हणजे तुझी योजना फसली? काव्या डोळे बारीक करत म्हणाली, अजिबात नाही. मी पुन्हा तिथे जाण्याचा मार्ग काढेन. पण आज खायला बसायच्या आधीच त्या जिद्दी माणसाने मला बाहेर हाकललं. दिव्या हलकेसे हसली. तुला माहितीच आहे त्याचा स्वभाव किती कठोर आहे. काव्या अचानक जुन्या दिवसाची आठवण झाली. त्याच्या रागात तिला घराबाहेर काढलेलं क्षण. ती हळूच म्हणाली, आशा करते आयशा नीट वागत असेल. हो, ती झोपली या, दिव्या म्हणाली. काव्या खोलीत जाऊन आयशाकडे पाहू लागली. आज पुन्हा तुझ्या बाबांनी मला बाहेर काढलं. त्याचा राग खरंच न संपणारा. ती आयशाचे केस कुरवाळत होती तेव्हा मुलीच्या झोपेतून शब्द उमटले, बाबा बाबा. काव्या स्तब्ध झाली. तिचं मन अचानक कुठेतरी खोलवर बुडालं. त्या रात्री अजून एक जण झोपू शकला नाही, रुद्र. टेबलावरील जेवणाकडे पाहून त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. तो थेट स्वयंपाकघरात गेला. काल त्या बाईने बनवलेलं जेवण कुठे आहे? साहेब, ते फेकून दिलंय. फेकून दिलं? रुद्रने एक खोल श्वास घेतला. अर्थातच नोकर ते ठेवतील का? आपल्या खोलीत परत येऊन त्याने माधवला फोन लावला. त्या बाईबद्दलची सगळी माहिती मला पाठव. हो साहेब. फाईलमध्ये काहीही वेगळं दिसत नव्हतं. सर्व काही अगदी साधं सरळ, पण तरीही त्याच्या मनात काहीतरी कुरतडत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य उठला आणि त्याने पाहिलं की रुद्र आधीच डायनिंग टेबलवर बसलेला आहे. ये नाश्ता कर, मी नाही खाणार. आदित्यने वळून जायला घेतलं. आदित्य, तू उपोषण करायचं ठरवलंयस का? हे काय आहे? अजिबात चविष्ट नाही. तुला आवडत असेल तर तूच खा. तू आदित्य. रुद्रचा चेहरा पांढरा फडक झाला. आदित्य त्याला पूर्ण दुर्लक्ष करत बाहेर निघून गेला. रुद्रचा जेवायला मूडच उडाला. माधवने काळजीने विचारलं, साहेब, त्या बाईची माहिती खरी आहे ना?
हो साहेब, आम्ही प्रत्येक नोकराचा सखोल तपास करतो. तरीही रुद्रच्या मनातील संशय कमी झाला नाही. साहेब, असं दिसतं की लहान साहेबांना तिच्या हातचं जेवण खूप आवडतं. घरातील नोकर तर सांगत होते तो नेहमी न खाता निघून जातो आणि ते फक्त साफसफाई करतात. रुद्रच्या कपाळावर आढ्या उमटल्या. काळजी करू नका साहेब, आम्ही ते नोकर बदलले आहेत. बहुतेक त्या बाईला ही परिस्थिती पाहून सहन नाही झालं म्हणून ती बोलून गेली. तुम्ही म्हणाल तर? रुद्र थोडा विचारात पडला. मग अचानक म्हणाला, तिला परत घरात आणा. जी साहेब. काव्या घरी नाश्ता बनवत असताना फोन वाजला. आयशा, जरा आईसाठी फोन उचल. आयशा धावत आली आणि फोन उचलला. हॅलो. स्वच्छ निथळ आवाज ऐकू आला. फोनच्या दुसऱ्या बाजूला माधव थोडा थांबला. कोण बोलतंय? हा माझ्या आईचा फोन आहे. तुम्ही कोण? तुझी आई? हा तर नंदिनीचा फोन नाही का? माधवच्या लक्षात आलं की तिच्या प्रोफाईलमध्ये तर कुठेही मुलं आहेत असं लिहिलेलं नव्हतं. आयशाच्या चेहऱ्यावर एकदम गोंधळाचं भाव आलं, जणू ती पकडलीच गेली आहे. तेवढ्यात काव्या घाईत आली आणि फोन हातात घेतला. हॅलो नंदिनी मॅडम, हे आता काय होतं? तुमच्या प्रोफाईलमध्ये तर तुम्ही अविवाहित आहात आणि मुलं नाहीत असं आहे. ती माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. ती सध्या तिच्या घरी थांबते आहे. काव्याने क्षणाचाही विचार न करता खोटं बोललं. माधव थोडा गप्प राहिला. मग म्हणाला, बरं असं आहे की साहेब तुम्हाला परत बोलावतायत? काव्या क्षणभर थबकली. रुद्र तिला परत बोलवतोय हे काही खरं असू शकत नाही. तो सहज मन बदलणारा माणूस नाही. ठीक आहे, मी लगेच येते, ती म्हणाली. काव्या घरात पोचली तर रुद्र सोफ्यावर टेकून जणू तिचीच वाट पाहत बसला होता. त्याच्या तीक्ष्ण नजरा तिच्या आरपार बघत होत्या, जणू तिच्या मनाचा पिंजरा उघडायचा प्रयत्न करत होत्या. काव्याने नकळत मान खाली घातली. साहेब, मला परत बोलवल्याबद्दल धन्यवाद. माझी चूक झाली. मला तुमच्यावर ओरडायला नको होतं. तुम्ही मला काम दिलं त्याबद्दल मी कृतज्ञ असायला हवं होतं, तिने आधीच मनात तयार केलेले वाक्य ओघाने म्हटले. रुद्रने भुवया उंचवल्या. मी तुला फक्त एक गोष्ट कळायला बोलावलंय. आदित्यला तुझ्या हातचं जेवण एवढं का आवडतं हे मला समजत नाही. तू काहीतरी वेगळं बनवून दाखव. जर आवडलं तर इथे राहू देईन. काव्याने पटकन वर बघितलं. खरंच ठीक आहे, मी आत्ता करते. तुम्हाला काय खायला आवडतं? रुद्र थंड आवाजात म्हणाला, जे तुला वाटेल ते कर. जे तुला वाटतं मी पसंत करेन. त्याच्या शब्दात काहीतरी वेगळं होतं, पण त्याच्या निर्विकार चेहऱ्यावरून काहीच कळेना. तिने विचार करून स्वयंपाकघर गाठलं. अर्थात तिला चांगलंच माहिती होतं की त्याला काय आवडतं. तिने पूर्वी कितीतरी वेळा त्याच्यासाठी जेवण बनवलं होतं. थोड्याच वेळात 4 भाज्या आणि 1 सूप टेबलावर आलं. साहेब, जेवण तयार आहे, ती म्हणाली. रुद्रने टेबलाकडे पाहिलं. अगदी पूर्वीसारखीच मांडणी. तो वेगाने आला आणि पहिला घास घेतला. चव जिभेवर पसरली, पण त्याच्या भुवया किंचित जुळल्या. साहेब, आवडलं नाही का? काव्या चिंतेने विचारली. नाही, खूप चांगलं आहे. फक्त आदित्यला आवडतं एवढंच, रुद्रने थंडपणे म्हटलं. बरं आहे. काव्याने हलकं स्मित केलं. आणि हो, मला आतड्यांचे पदार्थ आवडत नाहीत आणि आदित्यलाही कमी द्यावेत. पुढे असं काही बनवू नकोस. हो साहेब, ती लगेच म्हणाली. रुद्र तिला हाताने इशारा करून बाजूला केलं. काव्याने दीर्घ श्वास सोडला. माधव स्मित करून म्हणाला, तुम्ही थोडा वेळ तरी राहू शकता. लहान साहेब तुम्हाला पाहून खुश होतील. आज सकाळी नाश्ता न करता गेले होते. त्यांना तुमचं खूप औत्सुक्य आहे. काव्याचं मन थोडं हलकं झालं. बाहेरून कठोर पण आतून कोमल मुलगा. पण तिला जाणवलं, रुद्र अजूनही तिच्यावर संशय घेतो आहे. सुदैवानं वर्षानुवर्षे तिने इतक्या प्रकारचे पदार्थ शिकले होते की तिच्या हातचं जग पूर्णपणे बदललं होतं. आता तर तिने जाणीवपूर्वक बकरीच्या यकृताचं सूप बनवलं, जे त्याला आवडत नाही. रुद्र जेवण संपून कंपनीकडे निघाला. गाडीत बसून त्याने विचारलं, ही बाई खरंच संशयास्पद नाही? साहेब, आम्ही सगळा तपास केला, काहीच नाही. पण ती इतर मोलकरणीहून वेगळी आहे. तिच्या कौशल्याने तिला कुठेही चांगली नोकरी मिळू शकते. मग इथेच का? पगार आणि सोयी चांगल्या आहेत. काम अवघड आहे आणि आदित्य तिला मान्य करेल याची खात्री नाही. दुसऱ्या कुठल्या श्रीमंत घरात ती स्वयंपाकी झाली असती तर पगारही चांगलाच मिळाला असता. माधव शांत झाला. साहेबांना खरंच तिच्या हातचं आवडते हे स्पष्ट होतं. तरीही तिला ठेवूया, पण लक्ष ठेवा. जी साहेब. नोकराच्या वसतिगृहात काव्य आली तसं सगळ्यांच्या नजरा तिच्यावर वळल्या. वा रे वा, साहेबांना सुनावूनसुद्धा नोकरी टिकवणं म्हणजे भारीच. कुणीतरी टोमणा मारला. कदाचित जाणीवपूर्वक लक्ष वेधून घ्यायचं असेल. आधीच काही जणींनी असं केले. अगं, तिला वाटतं का तिचं रूप पुरेसं आहे लक्ष वेधायला? हास्य पिकला. काव्याने काहीच उत्तर दिलं नाही, पण
कपाट उघडताच कुणीतरी तिला ढकललं. ती कपाटावर आपटली, पण लगेचच तिने त्या बाईचे केस पकडले. "अगं कुरूप राक्षसी, आमच्यावर हात उगारतेस?" ओरडणाऱ्या आवाजात धमकी होती. "सुरुवात तुम्ही केली," काव्या थंड नजरेने म्हणाली. "तुला वाटतं का साहेब तुझ्याकडे बघतात? कालच आलीस आणि आम्हा जुन्या लोकांना उलट उत्तर देतेस? सोड माझे केस." "तू आधी सोड, मग मी सोडते. तुला धडा शिकू." बाकीचेही पुढे सरसावले. इतक्यात बाहेरून एक कमकुवत पण ठाम आवाज आला. "काय चाललंय बदलण्याच्या खोलीत?" सगळे थबकले. केशव, तो 40शीतील वृद्ध काका आत आला. सगळे त्याच्याकडे मान खाली घालून बाहेर निघाले. काव्याला त्याची आठवण आली. जुन्या वाड्यात तो नोकर होता तेव्हा तिच्याशी चांगलंच वागत असे, पण नंतर तिला माहीत होतं रुद्रने त्याला काढून टाकलं होतं आणि कारण होती.